दादा, आमच्या शिक्षकांनी सांगितले की संविधान भारताचा कणा आहे, पण ते कसे अस्तित्वात आले आणि ते इतके महत्त्वाचे का आहे? खूप छान प्रश्न विचारलास रोहन. भारतीय संविधान फक्त नियमांचा संच नाही, तर ते आपल्या देशाला लोकशाही बनवणारे फ्रेमवर्क आहे. चल, त्याच्या रंजक कथेचा प्रवास ऐकूया. भारतीय संविधान कसे तयार झाले आणि ते का महत्त्वाचे आहे हे समजून घेऊया. संविधानाची गरज, औपनिवेशिक काळातील फायदे. स्वातंत्र्यापूर्वी भारतावर ब्रिटिश कायद्यांसारख्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या आधारे शासन केले जात असे. हे कायदे भारतीयांना मर्यादित हक्क देत होते. स्वातंत्र्यासाठीची दृष्टी. स्वातंत्र्यानंतर नेत्यांना एक असे दस्तऐवज तयार करण्याची गरज वाटली जे प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय आणि स्वातंत्र्य हमी देईल. म्हणजे नवीन सुरुवात करण्याची संधी मिळाली. अगदी तसंच, नवीन भारताला एकता आणि न्यायाच्या स्तंभावर उभे करण्याची ती एक संधी होती. संविधानाचा मसुदा तयार करणे. 1946 साली स्थापना झालेली घटना सभा ही भारताच्या प्रत्येक भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 299 सदस्यांची होती. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांसारख्या नेत्यांनी आपली दृष्टी घडवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि वंचित समुदायांच्या हक्कावर भर दिला. वेळापत्रक. संविधान तयार होण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस लागले आणि ते 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. तुला माहिती आहे का, भारतीय संविधानाची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजीत हस्तलिखित असून ती तयार होण्यासाठी 6 महिने लागले होते. त्यामध्ये काय म्हटले आहे? प्रस्ताविका भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. ती सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व यांचे आश्वासन देते. दृश्यात्मक आकर्षण. प्रस्ताविकेची रचना भारताच्या एकता आणि विविधतेच्या मूल्यांना प्रतिबिंबित करते. आंतरक्रियात्मक क्षण. जर तुला प्रस्ताविकेत अजून एक मूल्य जोडायचे असेल तर ते काय असेल आणि का? कदाचित पर्यावरण संरक्षण, कारण ते आपल्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता आपण संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया. कायद्यापुढे समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार यांसारखे हक्क प्रत्येकासाठी न्याय सुनिश्चित करतात. त्यांची मूलभूत कर्तव्ये काय? तर नागरिकांनी संविधानाचा आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि सलोखा राखणे गरजेचे आहे. राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे, सरकारला एक न्याय आणि समतोल समाज निर्माण करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे संविधानामध्ये आहेत. आता आपण संविधानाचे महत्त्व जाणून घेऊया. त्यामध्ये विविधतेत एकता. 1600हून अधिक भाषा आणि विविध धर्म असलेल्या देशाला एकत्र आणते. लोकशाहीचे रक्षण. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते आणि शासकीय व्यवस्थेला जबाबदार ठेवते. लवचिकता. तर बदलत्या गरजांसाठी संविधानात 100हून अधिक वेळा सुधारणा केल्या गेल्या आहेत. थँक्यू दादा. आता मला समजले की भारतीय संविधान भारतासाठी किती महत्त्वाचे आहे. अगदी बरोबर रोहन. हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे प्रत्येक नागरिकासाठी न्याय, समानता आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करते.